हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 चिन्हपूर्ण संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 4. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की अतिशय महत्त्वाची आहे. बोर्डाच्या परीक्षेला जाण्याआधी या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्याच पाहिजे, त्यामुळे त्या नक्की बघा. प्रश्नपत्रिका क्रमांक 4चा हा पहिला व्हिडिओ, उद्या दुसरा व्हिडिओ येईलच. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, त्याला ऑलवर हिट करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व नोटिफिकेशन मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. नमुना संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 4 गणित 2ची मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, या आधीच्या गणित 1 व गणित 2च्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलेल्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर तुम्ही ते नक्की बघा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. पुढील पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा. प्रश्न पहिला ए आपला मित्रांनो सुरू आहे. काय बघा, त्रिकोण एबीसी मध्ये ए बी बी सी सी ए यांचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं. गुणोत्तर आपल्याला पर्याय दिलेत आणि त्रिकोण सुद्धा दिलाय. बघा मित्रांनो, ए बी सी हा काटकोन त्रिकोण दिलाय. हा 60 आहे, म्हणजे उर्वरित हा 30 आहे. मग मित्रांनो, हा 30 60 90चा त्रिकोण आहे. म्हणजे मित्रांनो, इथे मोठी बाजू जी आहे ती एसी असणारे 2 कर्ण आहे तो. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, 30 कोणासमोरील बाजू म्हणजेच काय, तर ती कर्णाच्या निम्मे असते, म्हणजे ती येणार 1. आणि पायथागोरसचं प्रमाण वापरलं तर उरणारा बाजू वर्गमुळात 3 येणार आहे. मग मित्रांनो, यापैकी नेमकं आपल्याला गुणोत्तर काढायचं तर ए बी काय आला? ए बी वर्गमुळात 3 म्हणजे पहिली बाजू वर्गमुळात 3. यस. दुसरी बाजू बी सी आहे म्हणजे 1. म्हणजे बघा मित्रांनो, पहिली बाजू वर्गमुळात 3, दुसरी बाजू 1 आणि तिसरी बाजू 2. म्हणजेच काय, तर वर्गमुळात 3 1 1 2 म्हणजे पहिलंच उत्तर आपलं बरोबर आहे. पर्याय ए. आरंभबिंदू व वजा 60 6 8 या बिंदूंमधील अंतर टिंबटिंब आहे. मित्रांनो, अंतराचं सूत्र आपल्याला माहिती आहे, त्यानुसार आपल्याला काढता येईल. काय सूत्र येते, तर x2 वजा x1 लक्षात असू द्या, वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आपल्याला फक्त उत्तर लिहायचे, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. आता मित्रांनो, आरंभबिंदू म्हणजे काय? आरंभबिंदू म्हणजे 0 0 नाही का. मग मित्रांनो, त्यानुसार जर आपण किमती टाकल्या तर इथे काय येणार, वजा 6चा वर्ग म्हणजे 36 आणि 8चा वर्ग नाही का, शून्यच आहे. 36 अधिक 64 लिहूया पटकन. 36 अधिक 64 म्हणजे किती आले मित्रांनो, 100. आणि 100 म्हणजे किती, 10. तर वर्गमुळात 10 उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक ए. ओके फ्रेंड्स. आता मित्रांनो, साइन 75 छेद कॉस 15 बरोबर किती? आता मित्रांनो, साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा हे आपल्याला माहिती आहे. जर थिटा हा 75 आहे, थिटा 75 घेत म्हणजे साइन 75 आहे, तर हा कॉस जो आहे मित्रांनो 90 मायनस 75 म्हणजे किती आला, कॉस 15. म्हणजे साइन 75 आणि कॉस 15 यांच्या किमती सारख्या आहेत. मग मित्रांनो, या दोन्ही सारख्या आहेत तर काय येणार, भागिले एक. त्याच संख्येला त्या संख्येमध्ये उत्तर एक येतं, म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय येणार, 1 येणार. लक्षात असू द्या. कॉस 15ची किंमत काय, साइन 75ची किंमत काय, कॉस 15. तीच किंमत ती टाकली म्हणजे कॉस 15 छेद कॉस 15 दोन्ही सारखे झाले म्हणजे आलं 1. आपल्याला सोडवायचं नाही, फक्त उत्तर लिहायचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. पुढे 2 समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 9 व 16 चौसेमी आहेत, तर त्यांच्या संगत उंचीचे गुणोत्तर किती? आता मित्रांनो, संगत उंचीचं गुणोत्तर द्यायचं आहे आपल्याला, लक्षात असू द्या नाही का. मग मित्रांनो, 9चं वर्गमूळ जर घेतलं आपण 3 आणि 16चं वर्गमूळ 4 म्हणजे 3 4. कारण की समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ कशी असतात, तर त्यांच्या संगत बाजू संगत उंचींच्या वर्गांच्या प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांची आपण वर्गमूळ घेतले 3 4 म्हणजे पर्याय क्रमांक बी. आय होप फ्रेंड्स हेही तुम्हाला कळालं असेल. प्रश्न पहिला बी सोडवूया आता. प्रश्न पहिला बी. पुढील उपप्रश्न सोडवा. मित्रांनो, 4 गुणांचा प्रश्न, 1 मार्काला हा प्रश्न असतो, सोपा असतो अतिशय. चला सुरुवात करूया. 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 व 2.5 सेमी असून ही वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. मित्रांनो, ज्यावेळेस वर्तुळं जे आहेत ना आतून स्पर्श करतात, म्हणजे या पद्धतीची जर वर्तुळे असतील तर आपण काय करतो, त्या त्रिज्यांची वजाबाकी करतो. आणि समजा बाह्यस्पर्शी असतील तर त्यांची आपण बेरीज करत असतो. आता इथे मित्रांनो, हे आतून स्पर्श करणारे वर्तुळ आहेत, म्हणजे यांचं जे अंतर आहे केंद्रामधील हे त्या त्रिज्येच्या वजाबाकी एवढं असेल. त्यासाठी लिहायला घेऊया. समजा R1 बरोबर 3.5 सेमी आणि R2 2.5. परस्परांना आतून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका इतके असते, म्हणजेच आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. लिहूया. केंद्रातील अंतर बरोबर R1 वजा R2. 3.5 R1 होता, R2 2.5 होता, दोघांची वजाबाकी केली 1.
म्हणजे त्यांच्या केंद्रातील अंतर आहे 1 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघा. ए चे निर्देशक दिलेत, बी चे निर्देशक दिले. या बिंदूंना जोडणाऱ्या रेख एबीचा पी वजा 4 हा मध्यबिंदू आहे. तर एक्स काढा. आता मित्रांनो हा एक्स इथे दिलेला आहे. समजा याला आपण x1 y1 दिलं, याला x2 y2 दिलं आणि हा असेल xy. मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार फक्त आपल्याला एक्स निर्देशक मध्ये एक्स दिलेला आहे, याची किंमत काढायची आहे. त्यामुळे सूत्र लिहूया. एक्स बरोबर, आता मित्रांनो हा लक्षात घ्या, हा पी एक्स वायचा एक्स आहे. ओके, एक्स हा येणार x1 प्लस x2. आता किमती टाकून द्या. एक्स म्हणजे हा होता वजा 4, x1 म्हणजे वजा 6 आणि x2 म्हणजे वजा 1/2. मित्रांनो 4 ने याला गुणलं, वजा 2 गुणले वजा 4 8 झाले, वजा 6 वजा 1/2. 6ला इकडे घ्या, वजा 8 अधिक 6 झाले, वजा 1/2. वजा 8 अधिक 6 होतात वजा 2. मित्रांनो दोन्ही ऋण ऋण कॅन्सल करू शकतो, म्हणजे 1/2 बरोबर 2 आणि 2 ने याला मल्टिप्लाय केलं तर मिळतोय x बरोबर 4. म्हणजे हा जो x आहे ना, त्याची किंमत किती आहे, तर ती आहे 4. त्रिकोण एबीसी मध्ये जर AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक CB वर्ग, तर ABC काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सहकारण लिहा. मित्रांनो ज्यावेळेस मोठ्या बाजूचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांचा बेरजे इतका असतो, त्यावेळेस तो काटकोन त्रिकोणच असतो, हे आपल्याला कल्पना आहे. सहकारण लिहायचे आहे. लिहूया. त्रिकोणात जर मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांचा बेरजे इतका असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला दिलेलंच आहे ते AB बरोबर AC वर्ग अधिक CB वर्ग. पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. ओके फ्रेंड्स, पुढच्याकडे बघा. आकृतीत BC बरोबर 7, BD बरोबर 3, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABD छेद एरिया ऑफ ट्रायंगल ABC काढा. आता मित्रांनो या आकृतीमध्ये निरीक्षण करताना बघा, पहिला त्रिकोण दिला ABD हा त्रिकोण आणि दुसरा आहे मोठा त्रिकोण ABC. आता या दोन त्रिकोणांमध्ये A जो बिंदू आहे ना, हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि सामायिक शिरोबिंदू ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्यांची उंची मित्रांनो सारखी असते. मग ABDची A हा सामायिक शिरोबिंदू आहे, BD हा पाया आहे आणि ABCचा एक सामायिक शिरोबिंदू आहे आणि BC हा पाया आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये उंची समान, कारण की इथून जर लंब टाकला तर ती उंची होणार आहे, तर उंची समान आणि पाया भिन्न आहे. लिहूया. दिलेल्या आकृतीत ABD व ABC या त्रिकोणांचा A हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि त्यांचा पाया भिन्न आहे. मग मित्रांनो कोणता गुणधर्म आहे तो, उंची समान असलेल्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. मग मित्रांनो क्षेत्रफळ लिहिले दोघी त्रिकोणांचं आणि इथे लिहिणार त्यांचा संगत पाया. ABDचा पाया आहे BD आणि ABCचा आहे BC. BD छेद BC आणि हे तर आपल्याला दिलं होतं 3/7, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आलं त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात, म्हणजेच 3/7. मित्रांनो प्रश्न दुसरा A. 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या असतात. कृती फक्त जे हे रिक्त जागा आहेत त्या भरायच्या असतात. अर्धा मार्काला 1 असा 2 मार्क इथे मिळतात. अतिशय सोपी असते, त्यामुळे हा प्रश्न आपण सोडायचा नसतो. त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये त्रिकोण मित्रांनो ABC आणि ED इथे नाव आहे C मध्ये. आता आपल्याला काय दिले बघा, ABC मित्रांनो हा 46 आहे. तिकडचा 46 म्हणजे कोणता घ्यावा लागेल, तर अर्थात ADC आपल्याला घ्यावा लागेल. लिहून टाका इथे कोण ADC प्रत्येकी 46. आणि मित्रांनो या ABCचा C हा जो कोण आहे तोच या त्रिकोणाचा कोण आहे, म्हणजे सामायिक कोण. म्हणजे हा CC तर इथे दिलाय, फक्त आपल्याला लिहायचंय सामायिक कोण. सॉरी. मग मित्रांनो 2 त्रिकोणात समजा 2 कोण जरी एकरूप असतील तरी ते 2 त्रिकोण समरूप असतात. मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC. कारण काय, तर मित्रांनो को समरूपता कसोटी. लिहून टाका इथे को लिहायचंय फक्त. कोण समरूपता कसोटीनुसार अशा पद्धतीने या दोन्ही जे आहेत त्या चारही रिक्त जागा आपल्याला भरता येतात. पुढे बघूया. आकृतीचे निरीक्षण करून पुढील कृती पूर्ण करा. मित्रांनो बघूया आकृती आपल्याला निरीक्षण करायची. कंस AMC बघा मित्रांनो, कंस AMC जो आहे तो काय, सपोज हा M आहे, कंस AMC हा झाला मित्रांनो. हा इथे O केंद्रबिंदू आहे, म्हणजे हा व्यास झाला. मग मित्रांनो यावरून आपल्याला काय कळतंय, कंस AMC हा अर्धवर्तुळातील कंस आहे आणि अर्धवर्तुळ कंस किती असतो, तर तो असतो 180 अंश. ते लिहिता येईल. आता मित्रांनो कोण ABC बघा, ABC ने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे कंस AMC आहे, तो इथे पुन्हा AMC लिहूया. मेजर कंस AMC आणि याचं माप किती होतं मित्रांनो, 180 होतं, त्यामुळे इथे येणार 180.
आणि याला 2ने जर भागितलं तर उत्तर येणार आहे 90°. पुढे एका वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मित्रांनो, कृती पूर्ण करायची म्हणजे थोडक्यात आकृती आपल्याला काढायची, ती आपण काढूया. ओ हा केंद्र, 4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. मित्रांनो, 4 सेमी कंपासात माप घेणार, वर्तुळ काढणार. वर्तुळावर कोठेही पी बिंदू घ्या व किरण ओपी काढा. किरण ओपीला पी या बिंदूतून लंबरेषा काढा. लंबरेषेला एल नाव द्या. एल ही वर्तुळाची पी या बिंदूतून स्पर्शिका आहे. थोडक्यात मित्रांनो, आपल्याला भौमितिक रचना करायची, ती बघा मी केलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, वेळ वाया जाईल त्यामुळे मी आधीच काढून ठेवली. इकडे लक्षात घ्या, काय केलं मी आधी 4 सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढलं, पहिली स्टेप. दुसरं, पी बिंदू घ्या, मी हा इथे पी बिंदू घेतला आणि किरण ओपी काढला, ही आपली दुसरी स्टेप. आणि मित्रांनो, किरण ओपीला पी या बिंदूतून लंबरेषा काढायची. इथून जर लंबरेषा काढायची तर काय करतो आपण, साधारणपणे एवढं अंतर घेतो, इकडे दोघींकडे अंतर घेतलं, या अंतराच्या निम्मेपेक्षा जास्त अंतरवरती खाली 2 कंस काढले आणि रेषा काढली. आणि मित्रांनो, हीच तर काय असते, ही तर असते स्पर्शिका. तुम्हाला ती सहज काढता येईल. मित्रांनो, आता आहे प्रश्न दुसरा बी. पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. काय ते बघूया. 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते सहकारण लिहा. मित्रांनो, या नैसर्गिक संख्या आहेत आणि नैसर्गिक संख्यांमध्ये काय असतं, कोणतं पायथागोरसचं त्रिकूट असतं, तर मोठ्या संख्येचा वर्ग करायचा. उरल्या 2 ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला तर ते असतं पायथागोरसचे त्रिकूट. लिहूया. दिलेल्या त्रिकुटामध्ये पहिली मोठी संख्या 74 घेतली, तिचा वर्ग केला 5476. नंतर 2 संख्या घेतल्या 24 आणि 70. 24चा वर्ग तर आपल्याला माहिती आहे 576. 70चा वर्ग आपण सहज काढू शकतो 4900. आता या ज्या 2 लहान संख्या आहेत यांची आपण बेरीज करणार. ती बेरीज केली तर ती मिळाली 5476. आणि ही संख्या आणि मोठ्या संख्येच्या वर्गाची संख्या सारखी आहे, त्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल 24चा वर्ग अधिक 70चा वर्ग बरोबर 74चा वर्ग. मग मित्रांनो, एका नैसर्गिक शब्द टाका, नैसर्गिक संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या बेरजी इतका असेल तर त्या संख्यांना पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात, हे आपण शिकलोय. म्हणून 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित लगेच. काय बघा, चौकोन पी क्यू आर एस चक्रीय चौकोन असून क्यू आर टी म्हणजे एक रेषीय आहेत. ओके, क्यू पी एस बरोबर 110, क्यू आर एक्स एक्स, एस आर टी बरोबर वाय, तर एक्स व वायच्या किमती काढा. मित्रांनो, चक्री चौकोनाच्या आपण काही गुणधर्म शिकलो आहोत. काय त्याच्यामधला महत्त्वाचा गुणधर्म, चक्री चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. मित्रांनो, कोन पी आणि कोन आर हे काय आहेत, सम्मुख कोन आहेत, म्हणजेच यांची बेरीज 180 असणार आहे. लिहूया. कोन पी आणि दुसरा कोन हा इकडचा एक्स घ्यायचा म्हणजे एस आर क्यू बरोबर 180, कारण काय, सम्मुख कोन पूरक. पीची किंमत टाकून द्या 110 अधिक कोन एस आर क्यू बरोबर 180, म्हणजेच एस आर क्यू बरोबर 180. 110 इकडे गेला, वजा 110 बरोबर 70, म्हणजेच काय तर एक्स बरोबर 70. मित्रांनो, एक्सची किंमत आली 70. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा कोन एक्स आणि हा कोन इकडचा जो वाय आहे हे काय करतात तर रेषीय जोडी तयार करतायत. आणि रेषीय जोडीतील कोन सुद्धा पूरक असतात, म्हणजेच कोन एस आर क्यू आणि एस आर टी बरोबर 180. लिहूया. रेषीय जोडीतील कोन, एक्सची किंमत 70 टाकून द्या, 70ला इकडे पाठवा, 180 मधून 70 गेली म्हणजे 110, वाय बरोबर 110 म्हणजे एक्स बरोबर 70 आणि वाय बरोबर 110. तिसरा प्रश्न मित्रांनो, A38 B-93 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला वाय अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभागतो. मित्रांनो, वाय अक्ष लक्षात घ्या, या पद्धतीने हा एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. ओके, आता मित्रांनो A38 दिला, x1 y1 नाव द्या, B-93 x2 y2 द्या. मित्रांनो, समजा रेषाखंड वाय अक्षाला 0K या बिंदूत छेदतोय. लक्षात असू द्या, वाय अक्षावरील जे निर्देशक असतात तिथे एक्सचा निर्देशक नेहमी 0 असतो. मग तो आपण मानून घेतला 0K. आपल्याला माहिती आहे वाय अक्षावरील एक्स निर्देशक 0 असतो आणि एक्स अक्षावरील वाय निर्देशक 0 असतो, त्यामुळे 0K म्हणजे एक्स निर्देशक त्याच्या 0, त्याला आपण एक्स वाय मानला. आता विभाजनाचं सूत्र मित्रांनो, आपल्याला गुणोत्तर काढायचं नाही, विभाजनाचं सूत्र वापरावं लागेल. एक्स mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. आता मित्रांनो, एक्स तर आहे 0. का 0 आहे हा, कारण तो वाय अक्षाला छेदतोय. ओके, त्यामुळे हा 0 लक्षात असू द्या. एमास एन आपल्याला काढायचं आहे. mx2 आहे -9 आणि n x1 आहे 3. -9m अधिक 3n, -9m ला इकडे पाठवा म्हणजे 9m बरोबर 3n.
एनला इकडे पाठवा, m/n बरोबर 3/9 म्हणजेच 1/3 म्हणजे ते जे गुणोत्तर आहे जे y अक्षाला छेदतं ते 1/3 आहे. रेषाखंडाला y अक्ष 1/3 या गुणोत्तरात विभागतो. मित्रांनो पुढचा प्रश्न रचना आहे काय बघा. ओ केंद्र व 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर P हा बिंदू घ्या. P या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. मित्रांनो मी आकृती काढून ठेवली. आधी काय केलंय बघा. मी आधी काय केलं तर 3.7 हे जे अंतर आहे 3.7 त्रिज्या घेतली, 3 सेंटीमीटर त्रिज्या घेतली, एक वर्तुळ काढलं. आता वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतर घ्यायचे. इथून एक रेषा काढली, 5.7 मोजलं आणि इथे जो आहे ना तो P बिंदू घेतला. आता मित्रांनो P बिंदू घेतल्यानंतर आता तुमच्या असं लक्षात येईल काय करायचं असतं आपल्याला, तर या बिंदूतून स्पर्शिका काढायच्या. त्यामुळे करणार हा रेषाखंड दुभागणार. दुभागल्यानंतर इथून मित्रांनो हा रेषाखंड दुभागल्यानंतर तो जो मध्यबिंदू आहे तिथून या वर्तुळाला कंस काढणार. जिथे ते मिळतील तो जोडून द्या. ही त्याची स्पर्शिका. पाचवं, त्रिकोण LMN व त्रिकोण RST मध्ये LM बरोबर 3, MN बरोबर 4, ST बरोबर 12 तर RS काढा. मित्रांनो दिलं काय आपल्याला, तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. त्याचाच आपण वापर करणार आहोत. त्यामुळे लिहूया त्रिकोण LMN समरूप त्रिकोण असं RST यांच्या बाजू प्रमाणात आहेत, त्यामुळे त्यांच्या बाजू प्रमाणात लिहून घेतल्या. आता मित्रांनो कोणते दोन गुणोत्तर घेऊया. त्याच्यामधले पहिले दोन गुणोत्तर घेतो LM/RS, MN/ST आणि मित्रांनो त्यांच्या किमती ज्या आहेत ना ते आपण टाकूया. LM आपल्याला दिली होती 3, RS काढायचा आहे 4/12. तर मित्रांनो तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले RS आणि इकडे 12 गुणिले 3. पुन्हा 4 इकडे पाठवला. 4 1 4 4 3 12 म्हणजे RS बरोबर किती आला, तर RS बरोबर आला 9. अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा प्रश्न दुसरा जो येतो संपलेला आहे. आय होप तुम्हाला तो कळाला असेल. प्रश्न तिसरा ए बघूया काय येतो. पुढीलपैकी एक कृती लिहून पूर्ण करा. जीवा AB व जीवा CD परस्परांना वर्तुळाच्या E या बिंदूत छेदतात. आकृती काढावी लागेल. मित्रांनो आकृती काढायची राहिली ती काढली. आता बघा AB आणि CD परस्परांना E मध्ये छेदतात. ओके, तर मित्रांनो आपल्याला पुढील कृती जी ती पूर्ण करायची आहे. आता मित्रांनो AEC बघा, हा AEC कोण, AECचं माप कसं असतं तर त्याने अंतरखंडित केलेल्या म्हणजे हा कंस AC आणि त्याचा विरुद्ध कंसाने अंतरखंडित केलेला म्हणजे हा कंस DB यांच्या बेरजेच्या निम्मे असतं. हा लक्षात ठेवा. बघा मित्रांनो याचं माप कसं असतं, जर अंतर्भागात जर तो छेदत असेल तर या कोणाचं माप कसं असतं, तर त्याने अंतरखंडित केलेला कंस कोणता AC आणि त्याचा विरुद्ध कोन जो आहे त्याने अंतरखंडित केलेला कंस DB यांच्या बेरजेच्या निम्मे असतं. त्यामुळे लिहूया AEC बरोबर 1/2 मेजर कंस AC अधिक मेजर कंस DB हे सिद्ध करायचे आपल्याला. ओके फ्रेंड्स, पुढील कृती आपण त्यानुसार पूर्ण करणार आहोत. रेख CB काढा. CB काढलाय. हा जो आहे मित्रांनो हा CB काढून द्या. ओके, आता मित्रांनो कोण ABC बघा. कोण ABC म्हणजेच काय येणार, मेजर कंस 1/2 मेजर कंस AC तो लिहून टाका. इथे कोण DCB काढून दिलाय. DCB म्हणजे हा मेजर कंस काय येणार तर तो येणार DB. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय हे तर आपल्याला दिलं होतं. आता मित्रांनो DEB बघा. DEB हा जो कोण आहे हा ECBचा कोणता कोण आहे मित्रांनो, हा तर हा आहे बाह्य कोण. हा जर आपण ECB जर आपण घेतला तर त्याचा हा बाह्य कोण आहे नाही का. त्यामुळे इथे लिहूया चा बाह्य कोण. आणि बाह्य कोणाचं प्रमेय आपण शिकलो मित्रांनो. बाह्य कोणाचं प्रमेय काय तर म्हणजे त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोणाचं प्रमेय. तर बाह्य कोणाचं माप त्याच्या दुरुस्त अंतरकोणांच्या बेरजे एवढं असतं आणि ते जिथे केलेलं आहे इथे लिहिणार त्या प्रमेयाचं नाव ज्याला आपण म्हणतो त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोणाचे प्रमेय. त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोणाचे प्रमेय. दुरुस्त अंतरकोन प्रमेय. ओके फ्रेंड्स, अंतरकोन प्रमेय. पण मित्रांनो DEB म्हणजेच DCB अधिक ABC. आता इथे ECB जो आहे ECB म्हणजेच काय DCB नाही का, फक्त नावं भिन्न आहेत, कोण मात्र तेच आहेत. बघा C आहे C आहे B आहे B आहे आणि तेच आपण लिहिलं म्हणजेच मित्रांनो आपल्याला काय लिहिता येईल, कोण DEB म्हणजेच आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं त्यानुसार आपल्याला लिहिता येईल कोण DEB बरोबर मेजर कंस. लक्षात घ्या DEB 1/2 मेजर कंस DB अधिक मेजर कंस इथे येणार मित्रांनो कंस AC.
ओके, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. पुन्हा इथे लिहूया कंस DB अधिक मेजर कंस AC. आता मित्रांनो इथे DEB दिलं आहे, इथे आपल्याला AEC सिद्ध करायचं होतं. काही फरक पडत नाही. DEB म्हणजे काय, हा कोन, आणि AEC म्हणजे काय, हा कोन. हे विरुद्ध कोनच आहेत आणि विरुद्ध कोन एकरूप असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे कृती आहेत त्याप्रमाणे आपण लिहिलं. खरं तर इथे AEC द्यायला होतं. ओके, पुढचं गणित बघूया. त्रिकोण ABCची मध्य काय AD ची लांबी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता आपल्याला कृती पूर्ण करायची. ABC दिलेले आहेत. समजा DXY. मित्रांनो हा D जो आहे त्याला XY आपण मानून घेतला. आता मित्रांनो मध्य काय आहे, म्हणजे D काय झाला, BCचा मध्यबिंदू झाला आणि याचे आपल्याला निर्देशक काढायचे. त्यामुळे मध्यबिंदूचं सूत्र वापरणार. X1 बरोबर काय आता X1 बरोबर येणार 5 अधिक 3/2 जो आपल्याला काढायचा आहे हा X1 Y1, आणि Y1 बरोबर काय येणार X2 + Y2/2. याची किंमत 5, याची किंमत 3, 5 आणि 3 8, 8/2 म्हणजे किती आले मित्रांनो, तर ते आले 4. इकडे येणार -3 अधिक 5 म्हणजे 2, 2/2 म्हणजे किती आले मित्रांनो 1. आता X1 Y1 4 1 आले, हा इथे आला बघा 4 आणि 1 याचे निर्देशक. एचे निर्देशक आपल्याला दिले होते -1 1, आणि आपल्याला काय करायचे ते ADची लांबी काढायची. ADची लांबी काढायची आहे आणि 2 बिंदू आहे ते त्यांचे निर्देशक माहिती आहे. अंतराचे सूत्र वापरूया. AD बरोबर काय सूत्र आहे ते X2 - X1 कंसाचा वर्ग अधिक Y2 - Y1 कंसाचा वर्ग. किंमत टाकूया 4, इथे येणार मित्रांनो -1 कंसाचा वर्ग. आता 4 अधिक 1 किती झाले 5, म्हणजे 5चा वर्ग बरोबर 0. 5चा वर्ग किती होतो मित्रांनो 25, आणि 25चं वर्गमूळ किती येणार, तर ते येणार 25च लिहिता येईल आणि त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ते येणार 5. म्हणजेच AD बरोबर आलं 5. प्रश्न तिसरा B. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. सिद्ध करा काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या 2 भागांचा भूमिती मध्य असतो. मित्रांनो एक त्रिकोण जो आहे, जो काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या शिरोलंब आपण काढून ठेवूया. समजा मित्रांनो मी तो काढतो आहे PQR हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यावर शिरोलंब काढला समजा QS. ओके, तेच लिहूया. काटकोन त्रिकोण PQR मध्ये QS लंब PR. आता मित्रांनो काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या लंबामुळे जे 2 त्रिकोण आणि मूळ त्रिकोण हे समरूप असतात हे आपण शिकलोय. याला आपण काटकोन त्रिकोणाची समरूपता म्हणतो. त्यामुळे मित्रांनो त्रिकोण QSR म्हणजे बघा लक्षात घ्या QSR आणि PSQ हे 2 त्रिकोण कसे समरूप आहेत, कारण काय काटकोन त्रिकोणाची समरूपता. आता मित्रांनो हे 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत. QS ची संगत बाजू PS आणि SR ची संगत बाजू येणार SQ. आता SQ म्हणजे मित्रांनो काय QS नाही का, त्यामुळे QSचा वर्ग आणि PS गुणिले SR. आणि मित्रांनो हेच तर आपण भूमितीमध्येच असतं नाही का, प्रमेय म्हणतो. म्हणून शिरोलंब QS हा रेख PS आणि SR यांचा भूमितीमध्य आहे. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित. दुसरा आकृतीत चौकोन PQRS हा आयत असून तो T हे केंद्र असलेल्या वर्तुळाला अंतर्लिखित आहेत. सिद्ध करा कंस SPQ बरोबर कंस PQR. लक्षात घ्या मित्रांनो काय सिद्ध करायचं आहे, कंस SPQ आणि कंस PQR एकरूप दाखवायचे. लक्षात घ्या हा आयत दिलाय, त्यासाठी आपल्याला PR आणि QS हे कर्ण जे ते काढून घेऊया. PR आणि QS काढले आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे आयताची प्रॉपर्टी, आयताचा गुणधर्म आहे आयताचे कर्ण एकरूप असतात. म्हणजेच काय PR बरोबर QS लिहूया. आयताचे कर्ण एकरूप म्हणजेच कर्ण QS बरोबर कर्ण PR म्हणजेच QS बरोबर PR. मग मित्रांनो या वर्तुळाच्या जीवा झाल्या नाही का, आणि वर्तुळाच्या जीवा जे असतील जर एकरूप असतील तर त्यांच्याशी निगडित वर्तुळ कंस एकरूप असतात. त्यामुळे मित्रांनो या 2 जीवा जर एकरूप आहेत तर त्यांच्याशी निगडित वर्तुळ कंस म्हणजेच कंस SPQ आणि कंस PQR या कशा आहेत, तर या सुद्धा एकरूप आहेत. ओके. चौथा, जर सेक थिटा बरोबर 17/8 तर साइन थिटा व कोसेक थिटाच्या किमती काढा. आता मित्रांनो कॉस थिटा बरोबर आपल्याला माहिती काय असतो, कॉस थिटा सेक थिटाचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. आणि सेक थिटाची किंमत दिली 17/8 आणि हा खाली असल्यामुळे त्याचं उत्तर काय येणार कॉस थिटा बरोबर 8/17. परंतु आपल्याला विचारलं आहे साइन थिटा. त्यामुळे मित्रांनो आपल्याला नित्य समानता माहिती आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कॉस थिटाची किंमत टाकून द्या 8/17. 8/17चा वर्ग केला 64/289. त्याला इकडे पाठवा
काय मिळत आहे साईन वर्ग थिटा बरोबर 289 वजा 64 छेद 289. 289 मधनं 64 गेले आले मित्रांनो 225 छेद 289. वर्गमूळ घ्या कारण की हा साईन वर्ग थिटा आहे आणि साईन थिटाचं वर्गमूळ घेतलं इकडे 225 वर्गमूळ 15 याचं 17 म्हणजे साईन थिटाला 15/17 जो की आपल्याला विचारलेला होता आणि नंतर पुन्हा कोसेक थिटा विचारलाय त्याचाच रेसिप्रोकल त्याचाच व्यस्त विचारलाय. मग कोसेक थिटा बरोबर काय असतो तर 1/साईन थिटा. साईन थिटाची किंमत टाका 15/17 म्हणजेच तो होणार 17/15 म्हणजे साईन थिटाची किंमत आली 15/17 आणि कोसेक थिटाची किंमत आली 17/15. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालेलंच असेल. प्रश्न 3 पर्यंत आपण इथे संपवलेत. प्रश्न 4 आणि 5 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येतो. टेक केअर, गुड बाय.